नमस्कार. स्वागत आहे सर्व माता भगिनींचं आपल्या चॅनल हर रोज नयावर. तर बघा, लाडकी बहीण योजनेची आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत. ₹2100 SBIच्या अकाउंटमध्ये तुमच्या जमा होणार आहे. तर बघा, आता पैसे जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. सर्व महिलांना या ठिकाणी जे पैसे आहेत ते आजपासून सुरू होणार आहेत. तर त्यासाठी सर्व महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होतील, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे वाटप होतील आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये परवा पैसे वाटप होतील, त्याची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, या ठिकाणी जे काही पैसे आहेत ते तुम्हाला आता वाटप होणार आहे. त्यामध्ये आपण पाहिलेले 1400 कोटी रुपये जे आहेत ते या ठिकाणी पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर करण्यात आलेले आहेत. सरकारतर्फे 1400 कोटी रुपये या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत. तर हे 1400 कोटी रुपये आता तुम्हाला वाटप होणार आहे. तर हे अकाउंटला तुमच्या जमा होणार आहे. थेट तुमच्या अकाउंटला या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात जी ती या ठिकाणी आता होणार आहे. तर त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर ज्या ज्या महिलांना पैसे आलेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आलेले आहेत लिहून पाठवा. ज्यांना आलेले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया. त्या अगोदर सर्व महिलांना विनंती आहे, लगेच सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण तुम्हाला पाठवायचा आहे, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, मोठी बातमी. लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता या दिवशी मिळणार. तर बघा, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता तुम्हाला आता या दिवशी मिळणार आहेत. तर त्याची तारीख आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बहुतेक महिलांना पैसे या ठिकाणी हवे, तर ते पैसे तुमच्या अकाउंटला केव्हा जमा होतील त्याची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, 2.25 कोटी अर्जांच्या फेरपडताळणीचा निर्णय लांबणीवर. बघा, अर्जांची पुन्हा तपासणी होणार अशी बातमी आपल्याला पाहायला मिळाली होती. तर ती तपासणी आता लांबणीवर गेला आहे. तो जो काही निर्णय आहे तो लांबणीवर गेला आहे. सरकारने अजून हा निर्णय घेतलेला नाही आहे. त्यामुळे सर्वच महिलांना पैसे येतील. सर्व महिलांना, आतापर्यंत जेवढ्या महिलांनी अर्ज केला आहे त्या सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत. तर बघा, बातमी 18 डिसेंबरची सकाळला आलेली. सोलापूर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता डिसेंबर महिन्यातील 1500 रुपये कधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे. तर जे योजनेसाठी पात्र नव्हते तरी देखील अर्ज केलेले आहेत त्यांना आता आपल्याला 1,500चा लाभ मिळेल की नाही याची धाकधूक लागलेली आहे. तर बघा, 1,500 रुपयांचं सध्या तरी तुम्हाला पैसे मिळणार आहेत. 2100 रुपये तुम्हाला महायुतीचं सरकार पुन्हा एकदा आलं तर तुम्हाला 2100 रुपये देणार, असं त्या ठिकाणी महायुतीचा जाहीरनामा होता. परंतु 2100 रुपये तुम्हाला जे आहेत ते या ठिकाणी मिळणार आहेत. परंतु त्यासाठी थोडा वेळ अजून आहे. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेले 2100 रुपये जे आहेत ते तुम्हाला वाटप केले जातील. परंतु त्यासाठी नवीन त्या ठिकाणी तरतूद करावी लागेल. म्हणजेच नवीन अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर होईल त्यावेळेस तुम्हाला 2100 रुपये वाटप होतील. सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहे. आणि 1500 रुपये कोणाला मिळतील? ज्या महिलांचे अर्ज पात्र आहेत, म्हणजेच मंजूर आहेत, त्या महिलांना पैसे मिळतील. सोबतच तुमचं आधार कार्ड पण लिंक पाहिजे. आधार कार्ड लिंक असेल तरच तुम्हाला पैसे येतील. कारण हे पैसे DBTच्या माध्यमातून पाठवले जातात, DBTच्या माध्यमातून. त्यामुळे तुमचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. जर तुमचं आधार कार्ड लिंक असेल तरच तुम्हाला पैसे येतील. कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असतो, थेट लाभ हस्तांतरण, थेट तुमच्या खात्यात पैसे जमा होतात. कुठल्याही मिडलमॅन नाही, थेट तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात. त्यामुळे तुमचं आधार कार्ड लिंक असायला पाहिजे सर्व महिलांसाठी. तर बघा, पुढे महत्त्वाची माहिती. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी राज्यातील महिलांसाठी कुटुंबाचे वार्षिक 2.5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न आहे अशा महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. अवघ्या 2.5 ते 3 महिन्यातच राज्यातील 2.25 कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले. अवघ्या 2.5 ते 3 महिन्यात. सर्वात लोकप्रिय योजना ही आहे लाडकी बहीण योजना. सर्वात लोकप्रिय, यामध्ये जास्त लाभार्थी पण आहेत आणि जास्त प्रमाणामध्ये निधी पण वाटप केला जातो. तर सर्वात लोकप्रिय योजना ही ठरलेली आहे लाडकी बहीण योजना. तर अवघ्या 2.5 ते 3 महिन्यातच राज्यातील 2.25 कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 11,74,000 महिला आहेत. बघा, सोलापूर जिल्ह्यातील 11,74,000 ज्या महिला आहेत त्यांचा या ठिकाणी समावेश आहे. आता बघा, जुलैपासून लाभ देण्यास सुरुवात जी आहे ती झाली होती. सुरुवातीला बघा, जुलैपासून तुमचे अर्ज जे आहेत ते भरले गेले. ऑगस्टमध्ये पहिला हप्ता तुमचा आला होता 14 ते 19 दरम्यानमध्ये. अशा पद्धतीने रक्षाबंधनानिमित्त ऑगस्टमध्ये पहिला हप्ता तुम्हाला पाठवला. आत्तापर्यंत 5 हप्ते तुम्हाला दिलेले आहेत 7,500 रुपयांचे.
पुढचा हप्ता म्हणजे 6वा हप्ता तुम्ही त्याची वाट पाहत आहेत. डिसेंबरचा हप्ता आहे तो, त्याचे पैसे पण तुम्हाला लवकरच आता ह्या ठिकाणी येणार आहेत. तर बघा पहिल्यांदा 1,500 रुपये पाठवण्यात आले. त्यानंतर 2 महिन्यांचे 2 हप्ते वितरित झाले. पहिल्यांदा 1,500 आले, नंतर 2 महिन्यांचे 2,000 रुपये त्या ठिकाणी आले. दिवाळीपूर्वी 3,000 रुपये मिळाल्याने महिलांचा जो सण आहे तो त्या ठिकाणी आनंदात गेला होता. बघा दिवाळीपूर्वी तुम्हाला 3,000 मिळाले होते, त्यामुळे तुमचा सण आनंदात गेला. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींना महायुतीच्या पारड्यात मतदान टाकलं. त्यांना आता दरमहा 2,100 रुपये दिले जाणार आहेत, पण त्यासाठी आणखी किमान 3 महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये त्यासाठी तरतूद करावी लागणार आहे. तत्पूर्वी अपात्र लाभार्थींचे अर्ज बाद केले जातील असंही बोललं जात आहे, पण त्या संदर्भात शासन स्तरावरून अद्याप कोणतेही आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सध्या तरी अर्ज केलेले सर्व महिलांना, सर्व लाडक्या बहिणींना पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. पुढे बघा नव्याने आलेल्या अर्जांची तपासणी शेवटच्या टप्प्यात. तर ज्या काही नवे अर्ज आलेले होते म्हणजे सप्टेंबरच्या शेवटी असतील किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत होती, तर नव्याने आलेल्या अर्जांची तपासणी शेवटच्या टप्प्यात आहे. ज्या महिलांना नवीन अर्ज करायचे तर त्या महिलांचे देखील अर्ज लवकरच सुरू होतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात जवळपास 12.25 लाख लाभार्थी आहेत. नोव्हेंबरपर्यंत बहुतेक लाभार्थींना योजनेचा लाभ मिळाला असून उर्वरित लाभार्थींना काही दिवसात लाभ मिळेल. मुदतवाढीनंतर 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज केलेल्या जवळपास 64,000 अर्जांची तपासणी सुरू असून आणखी केवळ 4,000 अर्जांची तपासणी शिल्लक आहे, अशी माहिती स्वतः प्रसाद मिरकले महिला व बालकल्याण अधिकारी आहेत जिल्हा परिषद सोलापूरचे, त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आता सध्याची स्थिती काय सोलापूरची लाभार्थींची एकूण स्थिती, तर एकूण अर्जदार महिला किती आहेत तर 11,75,000 महिला आहेत सोलापूरमधून. ज्या महिला सोलापूरमधून व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सोलापूर लिहून पाठवा. त्यानंतर बघा छाननीत अर्ज किती बाद झाले, तर तपासणीमध्ये 7,000 अर्ज बाद झालेले. तात्पुरते अपात्र किती आहेत तर 3,800. त्यांनी अजून डॉक्युमेंट्स या ठिकाणी सबमिट केलेले नाही. डॉक्युमेंट्स सबमिट केले तर तुमचे अर्ज पुन्हा त्या ठिकाणी पात्र होतील. पडताळणी राहिलेले अर्ज किती 4,000 अर्जांची अजून तपासणी त्या ठिकाणी बाकी. ही अर्जांची तपासणी पूर्ण झाली, पैसे यायला सुरुवात होईल. तर बघा संक्रांतीपूर्वी मिळणार प्रत्येकी 3,000 रुपये, अशी त्या ठिकाणी शक्यता जी ती बोलली जाते की दिवाळीत भाऊबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स दिला होता. आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने देखील नव्याने सत्तेवर बसलेले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचे 2 हप्ते म्हणजेच प्रत्येकी 3,000 रुपये, प्रत्येक महिलेला 3,000 रुपये दिले जातील असं वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी सांगत आहेत. त्यामुळे महिलांना लवकरच ह्या ठिकाणी बघा एकतर 1,500 रुपये किंवा 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला ह्या ठिकाणी जमा होणार आहे. 1400 कोटींची तरतूद झालेली आहे, मंजूर झालेले पैसे, हे पैसे जे आहेत ते तुमच्या अकाउंटला ह्या ठिकाणी लवकरच जमा होणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांना पैसे आलेले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आले लिहून पाठवा, ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचे. ठीक आहे, तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली महत्त्वाची माहिती होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन हर रोज नयाच्या चॅनलवर आपण पुन्हा एकदा नवीन माहिती पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.